तर नमस्कार भावांनो, सकाळपासून काय व्हिडिओ नाही बनवला. डायरेक्ट गाडी बिडी भरून निघल्यावर व्हिडिओ बनवायला चालू केलं ब्लॉगसाठी. तर भावांनो भरून बिरून निघली, 2:30 वाजले आता दुपारच्या आणि निघालो आहे आता प्रवासासाठी. तर भावांनो डायरेक्ट गेलो टिंबुर्णीला, उभा केली, टायर बिर चेक केली. तर समीर अण्णा आले 91-95चे रायडर. हे बघा कसे जगमग लाईटिंग बेटिंग छापक झुपक करीतच आले, गाणी वाजवीत. डीजेचा दणका आणि हे काय त्यांचं हवाच होती. गेलो नंतर तिथं वडापाव बिवा खाऊन आल्याच्या नंतर चिया मारला पंढरपूर बायपास पास झाल्यावर आणि मग निघालो तिथून. हे बघा स्टिंग घेतलं, परत बॉर्डर उमदीची पास केल्यावर म्हणजे काय व्हिडिओ नाही बनवला. उमदीच्या बॉर्डरला स्टिंग मारलं आणि मग सोडली गाडी झापक झुपक करीत. मग काय समीर भाई बघा कसली गाडी सोडतंय भिंगरीत उगं वाजतात आहे बरं का हे आपलं भावांनो, यांनी चान्स दिला. तिथून पुढं आलो, इजापूर पास केल्यावर भारतचा पंप आहे, तिथं टाकी फुल केली, कंपनीचा पंप आहे, टाकी फुल केली डिझेलची. आणि नंतर राजस्थानीला येऊन झोपलो होतं रात्री, रामदेव राजस्थान ढाबा आलमट्टीच्या पाठीमागे. तिथून पुढं थोडंसं आल्यानंतर लगेच टाटाचं लिक्विड दिसलं, टाकलं. ही काय एक बादली घेऊन ठेवलेली भावांनो, एक टाकलेली. समीरांना पुढं सुटलं की त्यांच्या मागं मी बी काढली गाडी. मग काय झोपक नियोजन करीत जाय वाटाने. हे बघा कशा स्पीड ब्रेकरला नाचायची गाडी त्यांची. नादच करायचं नाही, गरजे पाटलं म्हणतात ह्यांना, गरजे पाटलाच्या गाड्या. तिथून पुढं व्हिडिओ काय बनलेला. मग भावांना डायरेक्ट उन्हाचं आम्ही RTO पास केलं कुपवर हॉस्पिटलचा आणि चहा प्यायला थांबलो. नंतर चहा बी मारायचा. चहा बी मारल्यावर पुढं आल्यावर समीरांना म्हणलं चला काहीतरी बनवू. मग चिकन घेतलं भावांनो आणि टाईम होता, मग चिकन बनवायला थांबलो आम्ही. नंतर शंकराच्या ढाब्यावर गेलो, जेवण करून तासभर तिथंच आराम केला. शंकराच्या ढाब्यावर आल्यावर आंघोळ बिंघोळ मारली, फ्रेश झालो भावांनो. आणि आता काय अगरबत्ती लावून निघायचं. संध्याकाळी 9:30 वाजता 10 वाजता आलतो राजस्थान ढाब्याला. तिथं आपलं संभा आणि बिल्डर भेटले, ते बसले होते जेवायला. त्यांचं हाय बाय केलं त्यांचा एक चहा पिलो. माझं काय जेवण झालं दुपार शिल्लक होते. तिथं झोपलो. मग सकाळी उठून भावांना निघालो 5:30 वाजता तिथून निघालो होतो राजस्थानी दावसपेठच्या. तर हे बघा असा नजारा होता नाईस रोडला. मग जरा घेतली तिथली बी शूटिंग. मग काय आलो ना टोल नाक्यावर, जरा थंडी वाजत होती म्हणून टायवाला गुंडाळा होता आणि कानाला वारं लागू नये म्हणून ते काय आपल्या जर्किंगला टोपी नाही भावांनो. मग आलो नंतर गोडाऊनला, तर माझ्या पुढे 2 गाड्या होत्या. 2 गाड्या दिसल्या माझं. मग काय भाजी बिजी बनवली. नंतर जेवण केलं. हे बघा भाजी बिजी आपली तयार होते भावांनो. जेवण मगाशीच केलं. आता काय दिवसभर आराम करायचा आहे. डायरेक्ट गाडी आपली उद्या खाली होणार. तर भावांनो विषय काय, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.